अकुलवाडी काय खेळलात तुम्ही, मन जिंकून घेतलीत सर्वांची. प्रवीण भोईर मॅन ऑफ द मॅच. प्रवीण भोईर आपण त्वरित मंचावरती या. चला पाचही संघ आपण त्वरित मैदानात या. कॉंग्रॅच्युलेशन्स टू श्रीदत्त बातान. हॅलो प्रफुल्ल भोईर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जरूर द्विगुणित पाहायला मिळतोय. अगदी ज्या टीमला त्यांनी पॅक केला आणि टीमने या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. अर्थात जाऊया मॅन ऑफ द मॅच. चला आमच्यापर्यंत अगोदरच्या मॅचची सुद्धा राहिली आहे. जरा स्कोरर साहिल दोन्ही मॅचचं मॅन ऑफ द मॅच द्या. मला वाटते प्रवीणच आहे दोन्ही मॅचचे. चला मॅन ऑफ द मॅच देऊन टाका. आनंद आनंद थांब रे दादा, तुला संधी मिळेल. चला या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी स्पर्धेला हातभार लागलाय, चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं असेल राहिलेलं तर मात्र मंचाच्या वतीने त्यांच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. बेस्ट फिल्डर हा किताब घेण्यासाठी मंचावरती आमंत्रित केलेल, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये अट्रॅक्टिव्ह झेल टिपले, एक चांगली फिल्डिंग ज्याच्या माध्यमातून दिले. आणि विनंती करेल या स्पर्धेचे सर्व खजिनदार काका बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि त्याचबरोबर बायसिकल बेस्ट फिल्डर खाली आहे. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब जातोय. अर्थातच या ठिकाणी अनुश्री 11 वावलेली टीमचा रोशन मोडक, ज्याने आतापर्यंत स्पर्धेत जरूर सांगून देईल 5 झेल टिपलेत. खरंय फिल्डिंग सांगणं पण गरजेचं आहे. थोडा धनराज कांबेरी संभ्रमात पडले, कसं घडलं म्हणून सांगून दिलं. कल्पेश आलाय का घेण्यासाठी. चला बेस्ट बॅट्समॅन आणि हा किताब देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करूयात. बेस्ट बॅट्समॅन चला सगळ्या अजयचेच असते होईल. आणि या स्पर्धेमध्ये 5 मॅच दर्शन या समोर या सगळ्यांनी 28 बॉल आणि 78 धावा ज्याने धावफलकावरती लगावल्या. जितण्या 11 श्रीदत्त बातांचा निलेश भोईर बेस्ट बॅटर. चला या निलेश, फार चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून. तदनंतर जाऊया आपण, ही 2 पारितोषिके आपण नंतर देऊयात. 5वा क्रमांक देण्यासाठी जाऊयात. चला द्यायचं बेस्ट बॉलरचा किताब. या 5 मॅच 8 विकेट, इकॉनॉमिकल बॉलिंग, 27 धावा खर्च केला स्पर्धेमध्ये. तो ठरलाय बेस्ट बॉलर. अर्थातच जितना 11 श्रीदत्त बातांचा प्रवीण भोईर. जशी आहे तशी दिल्यात, त्यात काही वाद नाही, कारण आता लाईव्हच्या एका बटनावरती सगळं काही मिळतंय. आणि चला मालिकावीरला सुद्धा थांबवत नाही, तो पण देऊन टाकतो. नो डाऊट संपूर्ण स्पर्धा ज्याने 5 मॅच आपल्या खांद्यावरती घेतल्या
8 विकेट माफी असावी. संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 मॅच त्याच्या वाट्याला आल्या आणि संपूर्ण स्पर्धा करत असताना सेमीफायनल मध्ये एक षटकार लगावून सेंचुरी पूर्ण करणारा एक टोटल 107 धावा अकोलवाडी टीमचा प्रथम पवार मालिकावीर. वयाच्या 18व्या वर्षी 6 बॉल 6 षटकार टोकणारा खेळाडू आहे प्रथम आणि आयुष्यातली पहिली प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्वीकारतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अट्रॅक्टिव्ह एलईडी टीव्ही आणि त्याचबरोबर अगदी गदादारी ट्रॉफी सांगून दिलंय त्याला आयोजकांनी. हॅलो, एकच मिनिट त्यांच्या पाठीराख्यांची इच्छा आहे म्हणून, नाही तर वेळ खूप झालेला आहे. खाली ठेवा. एलईडी टीव्ही पारतोषिक. पहिल्यांदा वय सांग तुझं किती आहे? 22. काय म्हणाल तुमचा जो टीमचा खेळ राहिला एकंदरीत तुमच्या टीमच्या खेळाबद्दल काय म्हणा? अभिनंदन. नाही बोलेल ना? हा यस. प्रथम आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुमचे जे पाठीराखे आले छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्याविषयी. पाठीराखे तर सगळे झालेत. आज तर गावात डायरेक्ट बस आली आमची खास मॅच बघण्यासाठी. चला, यांचे आभार. आणि आता आपण जाऊया सांघिक पारितोषिकांकडे. अर्थातच या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक जातोय अनुश्री 11 वावलेली टीम. चला या आपण. रोख रक्कम 25,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. चला वावलेली टीम फास्ट. चला चतुर्थ क्रमांक श्रीवीरा बी टीम. रोख रक्कम 25,000 अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. चला बी टीम. श्रीवीरा बी टीम. बीड मेंबर. चला आयोजकांनी स्वीकारा मग. बीड टीम. जय चल की काय मागे. चला जय या आपण. तदनंतर तृतीय क्रमांक जातोय पलासदरी टीम. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी श्रीवीरा बीड. रोख रक्कम 25,000 आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. तृतीय क्रमांक पलासदरी टीम. रोख रक्कम 25,000 अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. चला अमोल फास्ट करा. तदनंतर स्पर्धेचे रनर अप द्वितीय क्रमांक जातोय तो मात्र ग्रेट परफॉर्मन्स अकोलवाडी टीम. चला अकोलवाडी टीम या सर्वांनी या. चालतील. स्टेज फार मोठा आहे. इतके सगळे बसाल. तुमची बस आलाय समजू शकतो, पण बस साठी इतका मोठा स्टेज केलाय.
अकोलवाडी संघाचे पॅकर निखिल पाटील, शेवटपर्यंत नाव समजलं नाही परंतु फायनल आलं. निखिल मांडवकर शेवटपर्यंत नाव समजलं नाही परंतु शेवटच्या क्षणाला जरूर आलेत. रनर अप ठरलेत कैलास वसी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 चे मानकरी अर्थातच अकोलवाडी टीम. वेल प्लेड. यस, थँक्यू अकोलवाडी टीम. हा फार मोठा जल्लोष असेल. मला वाटतं अकोलवाडी टीम मिरवणूक काढल्याशिवाय राहणार नाही गावामध्ये. बस जर आणू शकतात तर एक ट्रक अरेंज करायला वेळ लागणार नाही. सगळं झालंय. क्या बात आहे. आणि सर्वप्रथम मी अक्कुलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अजय दादा दिघे साहेबांना मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या छोट्याशा संघाला इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली. त्यासाठी मी संपूर्ण आयोजन टीमला अक्कुलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. वेल अंकित, मला वाटतं ही वाईल्ड कार्ड एंट्री होती तुमच्यासाठी. अर्थातच लॉट्स वेगळे होते आणि ऐन मोक्याला एंट्री देण्यात आलेली होती. वेल आणि जाऊया कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 चा चॅम्पियन ठरलाय. अर्थातच जिज्ञा 11 श्रीदत्ता बातन टीम. प्रफुल्लजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 चा चॅम्पियन ठरलाय. अर्थातच जिज्ञा 11 बातन टीम. रचनेमध्ये ज्याने त्याने स्पर्धेला हातभार लागलाय. चुकून आमच्या मुखातून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर अजयजी दिघे या स्पर्धेचे आयोजक आणि आमच्या वतीने क्षमस्व आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या ठिकाणी कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 संपुष्टात आलाय असं जाहीर करतो. जय हिंद,